नमस्कार. आज आपण 19व्या शतकातल्या एका अशा पुस्तकात डोकावणार आहोत ज्याने तेव्हाच्या समाजव्यवस्थेला अक्षरशः हादरा दिला होता. आपल्या समोर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ. हा फक्त एक ग्रंथ नाही, तर एका समाजसुधारकाने व्यवस्थेवर ओढलेला आसूड आहे. आजच्या या चर्चेत आपण 1883 साली लिहिलेल्या या ग्रंथातून फुले यांनी शेतकऱ्याच्या शोषणाचं केलेलं जे बहुआयामी विश्लेषण आहे ते उलगडून पाहणार आहोत. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी अशाच अभ्यासपूर्ण चर्चेसाठी आणि अधिक पुस्तकांच्या माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हो, आणि ही चर्चा सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. महात्मा फुले हे केवळ एक समाजसुधारक नव्हते, ते एक चिकित्सक विश्लेषक होते. शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या गरिबीचं वर्णन नाहीये. फुले यांचा मूळ मुद्दा असा आहे की शेतकरी हा केवळ गरीब नाही, तर तो एका 360 अंशाच्या शोषण चक्रात अडकला आहे. शोषण चक्र? हो, या चक्रात धर्म त्याला मानसिक गुलाम बनवतो, सरकारी प्रशासन त्याचं खच्चीकरण करतं आणि इंग्रजांची आर्थिक धोरणं नकळतपणे या शोषणाला आणखी घट्ट करतात. या चक्राची प्रत्येक कडी समजून घेणं महत्वाचं आहे. अप्रतिम सुरुवात. चला मग या चक्राच्या मुळाशीच हात घालूया. फुले यांच्या एका प्रसिद्ध वाक्याने सुरुवात करूया, जे या पुस्तकातही आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे फक्त एक सुभाषित आहे की यातच त्यांच्या संपूर्ण विश्लेषणाचं बीज आहे? अगदी, यातच सर्व काही आहे. हे फुले यांच्या विचारांचं एक प्रकारे डायग्नॉस्टिक टूल आहे. ते फक्त लक्षणं सांगत नाहीत, तर रोगाचं मूळ कारण सांगतात. त्यांच्या मते शेतकऱ्याच्या सर्व समस्यांचं मूळ आहे अविद्या, म्हणजे शिक्षणाचा अभाव. मग प्रगतीची गती थांबते, आणि जिथे प्रगती थांबते तिथे वित्त म्हणजे पैसा, संपत्ती ती नष्ट होते. बरोबर. आणि संपत्ती गेल्यावर शूद्र समाज म्हणजे शेतकरी आणि कष्टकरी समाज पूर्णपणे खचून जातो. एका अविद्येमुळे होणाऱ्या अनर्थांची ही एक साखळी आहे. अच्छा, म्हणूनच त्यांनी शिक्षणावर इतकं जोर दिला होता? म्हणूनच फुले यांनी मुलींची आणि बहुजनांची शाळा सुरू करण्यावर सगळ्यात जास्त भर दिला. म्हणजे फुले यांच्या मते ही अविद्या किंवा शिक्षणाचा अभावच शोषणाचा दरवाजा उघडतो. मग हा दरवाजा उघडल्यावर शोषक आत कसे येतात याची सुरुवात कुठून होते असं फुले म्हणतात? फुले यांच्या लेखणीची ताकदच हीच आहे ना, की ते अत्यंत कठोर सत्य सहजपणे मांडतात. ते लिहितात की शेतकऱ्याचं शोषण त्याच्या जन्माच्या आधीपासूनच सुरू होतं. जन्माच्या आधीपासून? चांगला मुलगा व्हावा या नावाखाली भटजींकडून पूजा अर्चा केली जाते, आणि त्यासाठी ब्राह्मण भोजन आणि मोठी दक्षिणा घेतली जाते. इथेच शोषणाची पहिली वीट रचली जाते. आणि एकदा का मुलाचा जन्म झाला की मग हे चक्र आणखी वेगाने फिरत असणार. भीतीचा वापर इथे कसा केला जातो याबद्दल फुले काय सांगतात? अगदी अचूक मुद्दा. भीती हे शोषणाचं सर्वात मोठं हत्यार आहे. फुले वर्णन करतात की मुलाचा जन्म झाल्यावर भटजी मुद्दाम अशुभ ग्रह योग सांगणारी भीतीदायक जन्मपत्रिका तयार करतात. अच्छा. तुमच्या मुलाच्या राशीत अमुक ग्रह आहे, तो अनर्थ लढवेल, अशी भीती घातली जाते. मग त्या तथाकथित ग्रहांच्या शांतीसाठी जपानुष्ठान बसवलं जातं. आणि यात शेतकऱ्याकडून तेल, तांदूळ, तूप, फळे आणि मोठी दक्षिणा उकळली जाते. फुले गमतीशीर पण तितकंच विदारक वर्णन करतात की काही भटजी तर जपानुष्ठान संपेपर्यंत दाढी केस वाढवून फिरतात. अरेच्या. हो, जेणेकरून आपण किती मोठा तप करतोय हे शेतकऱ्याला भासवता येईल आणि जास्त पैसे उकळता येतील. त्यांवर वापरला जातो का? अगदी हो, हाच पॅटर्न आयुष्यभर सुरू राहतो. लग्न समारंभात तर हे शोषण टोक गाठतं. फुले लिहितात की लग्नात इतके विधी आणि इतके भटजी जमतात की वधूवरांच्या आई-वडिलांना स्वतःच्या पाहुण्यांचं स्वागत करायलाही वेळ मिळत नाही. बापरे. प्रत्येक विधीसाठी दक्षिणा, वस्तू यांची मागणी केली जाते. आणि हे इथेच थांबत नाही. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या मुलांकडून श्राद्ध, पिंडदान आणि इतर विधींच्या नावाखाली आयुष्यभर पैसे उकळले जातात. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरही पिढ्यानपिढ्या चालणारं हे एक प्रकारे स्पिरिच्युअल सबस्क्रिप्शन मॉडेल होतं. हे तर झालं आयुष्यातल्या मोठ्या घटनांबद्दल. पण वर्षानुवर्षे म्हणजे रोजच्या जगण्यात हे शोषण कसं चालू राहायचं?
सण उत्सव याबद्दल फुले काय निरीक्षणं नोंदवतात? फुले दाखवून देतात की शेतकऱ्याचं कॅलेंडरच मुळी शोषणाच्या तारखांनी भरलेलं होतं. वर्षाची सुरुवात होते पाडव्यापासून. वर्ष भविष्य सांगण्याच्या नावाखाली भटजी प्रत्येक घरातून दक्षिणा गोळा करतात. हां. त्यानंतर येतात यात्रा. जेजुरी आणि पंढरपूरसारख्या मोठ्या यात्रा म्हणजे शोषणाची मोठी केंद्र. तिथे पवित्र स्नानाच्या वेळी संकल्प म्हणण्याच्या नावाखाली प्रत्येक भाविकाकडून पैसे घेतले जातात. अच्छा. लाखो लोक जमतात आणि प्रत्येकाकडून थोडे पैसे घेतले तरी ती रक्कम प्रचंड होते की नाही. खरंय. आणि श्रावण महिना तर पूर्णपणे धार्मिक असतो. त्या काळात काय परिस्थिती होती? श्रावण महिना तर शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठा फटका देणारा महिना असायचा. नागपंचमी, प्रत्येक सोमवार, पोळा, मंगळागौर अशा प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या पूजा किंवा विधीच्या नावाने शेतकऱ्याकडून धान्य, पैसे किंवा शिधा घेतला जायचा. ओके, पितृपक्षात तर हद्दच होते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी या नावाखाली शेतकऱ्याला दान धर्म करण्यास भाग पाडलं जायचं. मग त्याची स्वतःची आर्थिक परिस्थिती कशीही असो. फुले लिहितात, या काळात इतका तगादा लावला जायचा की अगदी मोलमजुरी करणाऱ्या गरीब शेतकऱ्यालाही दक्षिणा आणि भोपळ्याची फांग दिल्याशिवाय सुटका मिळायची नाही. म्हणजे थोडक्यात धार्मिक श्रद्धेचा वापर करून एक वार्षिक आर्थिक शोषणाचं चक्र तयार केलं गेलं होतं. हे सगळं ऐकून असं वाटतंय की धर्म आणि परंपरा या शेतकऱ्याला पूर्णपणे जखडून टाकणाऱ्या साखळ्या होत्या. पण या साखळ्यांना फक्त सामाजिक मान्यता होती की तत्कालीन प्रशासनाचाही म्हणजे सरकारचाही यात काही वाटा होता? फुले प्रशासकीय व्यवस्थेकडे कसं पाहतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. फुले स्पष्ट करतात की हे शोषण फक्त देवळात किंवा घरापुरतं मर्यादित नव्हतं. सरकारी कचेऱ्यांमध्ये ते अधिक संघटित स्वरूपात होतं. त्यांच्या मते सरकारी खात्यांमध्ये ब्राह्मण कर्मचाऱ्यांचं वर्चस्व असल्याने शेतकऱ्यांची तिथेही पिळवणूक व्हायची. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गावातील कुलकर्णी म्हणजे आचला तलाठी. अच्छा. फुले त्याला कळीचा नारद म्हणतात. कळीचा नारद? हो, तो मुद्दाम दोन भावांमध्ये किंवा दोन शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या वादावरून भांडण लावायचा आणि मग दोन्ही पक्षांकडून प्रकरण मिटवण्यासाठी पैसे उकळायचा. आणि जर प्रकरण कोर्टात गेलं तर शेतकऱ्याला न्याय मिळण्याची काही शक्यता होती का? शक्यता शून्य होती, कारण तिथे शोषणाची पुढची पातळी सुरू व्हायची. फुले लिहितात की कोर्टात कारकून, जे बहुतेक ब्राह्मण असत, ते अशिक्षित शेतकऱ्यांच्या साक्षी आणि जबाब नोंदवताना त्यात हेतुपुरस्पर बदल करायचे. अरे देवा. जो पक्ष जास्त पैसे देईल त्याच्या बाजूने केस फिरवली जायची. वरिष्ठ युरोपियन अधिकाऱ्यांची तर अवस्था आणखी वाईट होती. त्यांना स्थानिक भाषा, कायदे आणि इथली परिस्थिती यांची काहीच माहिती नसायची. म्हणजे ते पूर्णपणे त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून होते. अगदी. याचा फायदा कसा घेतला जायचा? हे युरोपियन अधिकारी त्यांच्या ब्राह्मण शिरस्तेदारांवर अवलंबून असायचे. हे शिरस्तेदार त्यांना हवं तसं प्रकरण समजावून सांगायचे, कागदपत्रांमध्ये फेरफार करायचे आणि शेतकऱ्यावर अन्याय व्हायचा. फुले यांनी या संपूर्ण व्यवस्थेला ब्राह्मणी कावा असं म्हटलंय. ब्राह्मणी कावा? हो, जिथे भाषेचा आणि ज्ञानाचा वापर करून अडाणी शेतकऱ्याला कायदेशीररित्या लुटलं जायचं. म्हणजे ज्या न्यायव्यवस्थेने शेतकऱ्याचं रक्षण करायला हवं होतं, तीच त्याच्या शोषणाचा एक माध्यम बनली होती. म्हणजे धार्मिक शोषण, त्याला खतपाणी घालणारी प्रशासकीय व्यवस्था, या दोन मोठ्या शक्तींविरुद्ध शेतकरी लढत होता. पण फुले इथेच थांबत नाहीत. ते या सगळ्याला ब्रिटिश सरकारच्या मोठ्या आर्थिक धोरणांशीही जोडतात. हा संबंध त्यांनी कसा स्पष्ट केलाय? बरोबर. फुले फक्त स्थानिक व्यवस्थेला दोष देत नाहीत, ते ब्रिटिश सरकारच्या धोरणांचंही सखोल विश्लेषण करतात. या दोन प्रमुख धोरणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठली. पहिलं होतं जंगल कायदा. जंगल कायदा? हो, या कायद्यानुसार सरकारने डोंगर, टेकड्या आणि गायरानं म्हणजेच चराऊकुरणं स्वतःच्या ताब्यात घेतली. याचा थेट परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या गुरांना चरण्यासाठी जागाच उरली नाही. त्यांना सरपण, फळे, डिंक, मध यांसारख्या गोष्टी मिळणं बंद झालं, ज्यामुळे त्यांचं जगणं आणखी कठीण झालं. आणि दुसरं धोरण व्यापारासंबंधी होतं, ज्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांवर नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला. हो, तो होता कुटीरोद्योगांचा ऱ्हास. इंग्लंडच्या गिरण्यांमध्ये तयार होणारा स्वस्त आणि पक्का माल भारतात येऊ लागला.
त्यामुळे भारतातील विणकर, सुतार, लोहार, कुंभार यांसारख्या कारागिरांचे पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे बुडाले. अच्छा. आता या सगळ्या बेकार झालेल्या लोकांपुढे जगण्यासाठी एकच पर्याय उरला, शेती. यामुळे झालं असं की शेतीवरचा भार प्रचंड वाढला, जमिनीचे लहान लहान तुकडे पडले आणि शेती तोट्याची झाली. म्हणजे दुहेरी मार बसला. अगदी. इंग्रजांच्या धोरणांमुळे एकीकडे शेतकऱ्याचे नैसर्गिक स्रोत हिरावले गेले आणि दुसरीकडे शेतीवरचा बोजा वाढला. हे विश्लेषण खूपच व्यापक आहे. धार्मिक, प्रशासकीय, आर्थिक शोषणाचे एकही अंग फुले यांनी सोडलेलं नाही. पण इथेच गोष्ट अधिक रंजक वळण घेते. फुले या सगळ्या वर्तमानातील समस्यांना एका मोठ्या ऐतिहासिक संदर्भात पाहतात. ते या शोषणाची मुळं थेट इतिहासात शोधतात. त्यांची ही ऐतिहासिक मीमांसा काय आहे? हो, आणि हा त्यांच्या विचारांचा सर्वात वादग्रस्त पण तितकाच महत्वाचा भाग आहे. इथे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हे फुले यांनी त्यांच्या ग्रंथात केलेलं ऐतिहासिक विश्लेषण आहे. बरोबर. त्यांच्या मते या सर्व शोषणाचं मूळ हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासात आहे. ते मांडतात की आर्य ब्राह्मण हे मूळचे इराणचे असून त्यांनी भारतावर आक्रमण करून येथील मूळ क्षत्रिय किंवा दस्यू लोकांना म्हणजे इथल्या मूळ रहिवाशांना युद्धात हरवलं. पण हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, बरोबर? फुले यांच्या मते या विजयाला कायमस्वरूपी गुलामगिरीत बदलण्यासाठी एका वेगळ्याच शस्त्राचा वापर झाला. अगदी. फुले म्हणतात की या जिंकलेल्या लोकांवर कायमचं राज्य करण्यासाठी फक्त शस्त्रांचा वापर पुरणार नाही, हे आर्यांनी ओळखलं. म्हणून त्यांनी वेद, पुराणे आणि कर्मकांडांच्या माध्यमातून एक वैचारिक व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेमार्फत त्यांनी मानसिक गुलामगिरी लादली. त्यांनी शूद्रांना म्हणजेच शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना शिक्षण घेण्यास बंदी घातली. अच्छा. कारण त्यांना माहीत होतं की जोपर्यंत हा समाज अज्ञानी राहील तोपर्यंत तो आपल्या परिस्थितीवर विचार करू शकणार नाही आणि बंड करणार नाही. आणि या मानसिक गुलामगिरीला कायदेशीर आधार देण्यासाठी काय केलं गेलं? त्यासाठी मनुस्मृतीसारखे ग्रंथ लिहिले गेले. फुले लिहितात की या ग्रंथांमधून शूद्रांना कोणतेही मानवी अधिकार नाकारणारे कायदे केले गेले. त्यांना संपत्तीचा, शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारण्यात आला, जेणेकरून ते कायमचे गुलाम राहतील. म्हणजे फुले यांच्या मते शेतकऱ्याचं जे धार्मिक, सामाजिक आणि प्रशासकीय शोषण 19व्या शतकात होत होतं, त्याचं मूळ या हजारो वर्षांपूर्वीच्या मानसिक गुलामगिरीत आहे. आजचे भटजी, कुलकर्णी आणि कारकून हे त्याच व्यवस्थेचे वारसदार आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय? फुले यांनी शेतकऱ्याच्या शोषणाचे धार्मिक, प्रशासकीय, आर्थिक आणि ऐतिहासिक असे सर्व पदर उलगडून दाखवले आहेत. त्यांनी एक प्रकारे शोषणाचा संपूर्ण इकोसिस्टीम आपल्यासमोर मांडला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? फुले यांचा अंतिम निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की जोपर्यंत शेतकरी अविद्या आणि मानसिक गुलामगिरी या दोन बेड्या तोडत नाही, तोपर्यंत त्याची खरी मुक्ती अशक्य आहे. आणि या बेड्या तोडण्याचं एकच शस्त्र आहे, शिक्षण, विद्या. त्यांच्यासाठी शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नव्हतं, तर ते आत्मभान जागृत करण्याचं, स्वतःवर होणारा अन्याय ओळखण्याचं आणि त्याचा प्रतिकार करण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र होतं. बरोबर. जोपर्यंत शेतकरी शिक्षित होत नाही तोपर्यंत तो या 360 अंशाच्या चक्रातून बाहेर पडूच शकणार नाही. फुले यांनी सुमारे 150 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शोषणाचे जे विश्लेषण केले, त्यात त्यांनी धर्म, प्रशासन आणि आर्थिक धोरणे यांचा एक थेट त्रिकोण तयार केला होता. आजच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाहताना या 3 घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध कितपत बदलला आहे आणि कितपत तो तसाच टिकून आहे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.